स्वागतम. सुस्वागतम. मग आज आपण काय बनवूया? लहानपणी आम्हाला हा. आई आमची मऊ भात करून द्यायची होय होय, माझी पण आई आम्हाला मऊभात करून द्यायची. आणि त्या मऊ भाताबरोबर मेथकूट, तूप, पापड, लोणचं असं द्यायची. हो, त्यामुळे त्या भाताला अशी उत्तम अशी चव यायची. एक चव यायची आणि एकदम समाधान देणार असं जेवण मिळायचं. हो हो, नाश्ता असायचा म्हणजे. नाश्ता असायचा. सकाळी उठलं की चुलीवरती मऊभात ठेवलेला असायचा. चुलीवरती मऊ भात ठेवलेला असायचा. हो. तर तसंच कसा मऊ भात बनवायचा त्याचीच थोडीशी एक झलक आज आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. हा, तर म्हणजे एक बालपणीची आठवण. एक हो ना, आठवण, सुखद आठवण. हा, सुखद आठवण. हो आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. हो, जेणेकरून आपण जरा बालपणीतल्या आठवणींना एक उजाळा मिळेल. हो ना, उजाळा मिळेल. तर तो मऊ भात कसा करायचा, म्हणजे आमची आई किंवा तुझी आई का ना कसा मऊ भात करायची आणि आपल्याला द्यायची ते आपण थोडक्यात दाखवणार होतो आज प्रेक्षकांना. प्रेक्षकांचे आभार मानूया आधी, आणि 100 सबस्क्रायबर झालेले आहेत आज. तुमच्या आशीर्वादाने आज आमचे 133 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर असाच तुमचा आशीर्वाद आमच्या बरोबर असू दे. आमचा जो व्हिडिओ आहे ते नेहमी पाहत जा. आणि आपले साधे आणि सोपे व्हिडिओ आहेत. घरी असलेल्या साहित्यामध्ये आपण व्हिडिओ करत आहोत. बरोबर. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी कुकर ठेवलाय. कुकर मध्ये शिजवून घेणार आहोत आपण. पाणी ठेवले कुकर मध्ये. डाळ आणि तांदूळ, मुगाची डाळ आणि तांदूळ असं मिक्स घेतलेलं आहे. 1 वाटी तांदूळ आहेत आणि पाव वाटी मुगाची डाळ आहे. आता स्वच्छ आपण धुवून घेऊया. 3 वेळा तांदूळ आणि डाळ आहे ते धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी जरा जास्त ठेवायचं, नेहमी ठेवतो त्याच्यापेक्षा. थोडक्यात तांदूळ आणि डाळ आहे त्याच्यात तिप्पट पाणी ठेवायचं. हो, चांगलं मिळून यायला हवं नाही का. चांगला मऊ होतो आणि चांगला भात मिळून येतो. चला, इकडे लागत नाही. अशा प्रकारे मी मीठ घातलंय आणि आता कुकरच्या 4-5 शिट्ट्या करून घेऊया. भेटूया थोड्या वेळानंतर. कुकरच्या शिट्ट्या झाल्या की. चालेल. छान आपला गरगट असा भात आणि डाळ शिजलेली आहे. थोडा आपण एक कड काढूया पुन्हा एकदा. आणि भात पूर्ण सुका झाला होता. मी पाणी जास्त ठेवलं होतं पण सुका झाला होता, म्हणजे जसा मऊ भात हवा ना तसा नव्हता झाला. मग मी काय केलं, गरम पाणी केलं आणि ते ह्याच्यामध्ये घातलं. हे बघा, गार पाणी नाही घालायचं, गरम पाणी करून घालायचं. हे बघा, असा छान असा आमच्याकडे चुलीवर शिजत असायचं. सकाळच आम्ही जेव्हा उठायचो ना तेव्हा चुलीवर शिजत असायचं. आता एक छान उकळी आली ना की तुम्हाला सर्व करून दाखवते. तर हे बघा, अशा प्रकारे आपला मऊ भात मी ह्या ताटामध्ये वाढलाय. त्यानंतर यामध्येच मी घरात केलेलं मेथकूट वापरते. मेथकूट घालते. मेथकुटाने भाताला अशी छान अशी चव येते. त्यानंतर आपण हे बघा, अशा प्रकारे मी तूप घातलंय. त्यानंतर इथे बघा, हे मात्र बाजारी आहे लोणचं. तर या ठिकाणी मी हे लोणचं देखील घेत आहे. अशा प्रकारे आपला मऊ भात या ठिकाणी रेडी झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पणीची आठवण एक तरळून गेली ना डोळ्यासमोर. बघा कसा वाटतोय. एकदम मस्त, छान. तर बघूया टेस्ट करून कसा आलाय तो. 1 नंबर झाला असणार. धन्यवाद.